तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, मला माहिती आहे की मी भरपूर दिवसानंतर म्हणजे ते आय गेस 10 ते 15 दिवसानंतर ब्लॉग सुरू करतोय। कारण पण असंच होतं, कारण की मी 17 तारखेला गेलेलो कोल्हापुरात, पण जाताना मी काय ब्लॉग नाही केला। आणि परत मी आता घरात आलो, आय गेस शनिवारी मी घरात आलो आहे रात्री, आणि घरात येणार होतो कोणाला माहीत नव्हतं। आणि मित्रांनो, मी कोल्हापुरात गेलेलो तेव्हा व्लॉग न बनवण्याचं कारण आमचे सगळे सबमिशन होते, त्या सगळे मी लिखाणच सगळं पूर्ण लिखाणच करतो, व्यस्त होतो त्यातच, त्याच्यामुळे ब्लॉग मला करायला जमणार नाही। आणि आता भरपूर दिवसानंतर ब्लॉग सुरू करतो आहे। तर आता निघालो कोल्हापुरात, आणि आज बाय द वे मी गाडी घेऊन जाते आपली MT-15। तर आपली पहिली लॉंग राईड असेल आपल्या MT-15वरून। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता बॅग वगैरे आपली आहे ना, ती बांधतो, तुम्हाला दाखवतो बॅग। बघा, ही आता ही एकच बॅग आहे, ही रस्सी घेतली आहे, बॅग घेतली आहे, आणि हे हेल्मेटचा खालचं मास्क आहे, आणि लेन्स घेतले। तर असं सगळं घेतलेलं आहे। आता ते जाऊया, इथून चिपळूणात जाणार आहे, आणि आय गेस मी कराड मार्गे वगैरे जाईन कुंभारली घाटातून, कारण की चिपळूणात मित्र येणार आहे, मित्राला पिकअप करते आणि तिकडून मग जायचं आहे, किंवा सावड्यातून पण जाईन, बघू। अजून काय प्लॅन माझा फिक्स नाही कुठून जायचं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आता बॅग वगैरे बांधूया। तर मित्रांनो, ही बॅग आहे, हा पण जो गाडीला लगेज कॅरियर बसवलेला तो। तर आता ही बॅग इथे बांधूया नीट, जेणेकरून ती हलायला नको आणि पडायला नको याचं, हे सगळं बघून। म्हणजे कसं मित्राची पण एक जी बॅग आहे ना, ती पण आहे, कारण की त्याला पण बसता यायला पाहिजे इथे पुढे, तो पण एक विषय आहे। तर बघूया, ते बांधूया बॅग आणि मग तुम्हाला भेटतो। मित्रांनो, आता ही बॅग बांधली आहे इथे माझी, आणि अजून एक मित्राची बॅग आहे, ती आता फक्त ह्याच्यावरती ठेवायची आणि त्याला फक्त धरायला सांगायची, तो इथे बसेल, मी पुढे बसून गाडी चालवेन। तर थोड्या वेळात निघीन आता। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पहिल्यांदा मित्रांनो, लॉंग ट्रिप होते आपली MT-15वरून। चला चला पप्पा, आई कुठे? हे चल, होय चला। ताईला सांग, आजीला पण सांग। तर मित्रांनो, निघालोय आता मी घरात जायला, सॉरी कोल्हापूरला जायला। तर आता निघायचं, इथून जायचं आहे सावकाशच आपल्याला। तर आणि मित्र येणार आहे, मी आता चिपळूणला जायचं कॅन्सल झालं आहे, मी इथून जातो आहे सावड्यातून आंबाघाट मार्गे जाणार आहे। कारण की मला समजलं की दादागिरी, आणि मी आता येताना पण त्याच रोडने आलो आपल्या कुंभारली घाटातून, तर रोड खराब आहे तो, त्याच्यामुळे दादा मला बोलला जातोयस तर आंबाघाटातून जा, रोड तेवढा चांगला आहे, तुला रोड चांगला भेटेल आणि लवकर पण जाशील, अंतर पण कमी आहे। इकडून गेलो ना मी कराड मार्गे चिपळूण वगैरे मार्गे, तर मला 221 किलोमीटर पडतं। आणि जर का असाच गेलो ना तर इकडून सावड्यातून तर मला 180 किलोमीटरपर्यंत जाईन मी। 180 किलोमीटर, हां, म्हणजे 4-5 तास भरपूर झाले पोचायला। तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो। तर आता निघतोय, म्हणजे निघालोच आहे, ऑन द वे आहे। पहिलीच आपली लॉंग राईड आहे एवढी कोल्हापुरात। ॲक्च्युली मी माझं बाईक घेऊन जायचं अजून नक्की नव्हतं, माझं अचानक ठरलं आहे बाईक घेऊन जायचं। तर आता निघालो आहे, तर आता तुम्हाला भेटतो मध्येच कुठेतरी। तर मित्रांनो, मी आता अबलोलीच पोचलो आहे, आणि ते पुढे गेलात ना अबलोलीच्या ते पुढे पोलीस चौकी आहे, आणि पोलीस चौकीतून जर का तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही सरळ जाता हातखांबा मार्गे, असे जाता रत्नागिरीत, सॉरी हातखांबा नाही, निवळी मार्गे जाता रत्नागिरीत तुम्ही। आणि इकडे वरती लेफ्टला वळलात ना की तुम्ही जाता सावर्डा, म्हणजे तुम्ही मुंबई गोवाच्या हायवेला लागता, तिथून सुरुवात होते, म्हणजे लागता पुढे गेल्यानंतर। तर आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट, हे पुढे पोलीस चौकी आहे, पोलीस तर आहेत पण आपल्याला थांबवायचा काही संबंध नाही,
आता जाऊया पुढे. एस टी पण आली आहे नेमकी. एस टी फुगवणार आहे आता मित्रांनो. हा एस टीवाल्या काका जागा द्या जागा द्या. जागा द्या ओ काका. मित्रांनो आत्ता आहे ना मी अबलोली सोडून आलो आहे पुढे आणि पाठी सपाटी होती. माझा कॅमेरा अनफॉर्च्युनेटली ऑफ होता. तर मला तिथे काका येत नाही ना म्हणजे दादाच होता. तो मला आता लिफ्ट मागत होता पण मी त्याला नाही दिली. का तर त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला उगाच काहीतरी वाटायचं लिफ्ट नाही देत हा असं तसं. मित्रांनो मी आता जर का त्यांना लिफ्ट दिली आणि अनफॉर्च्युनेटली माझं काय झालं समजा ऑफकोर्स बाईक्स वगैरे स्लिप झाली आणि मी पडलो तर ते पण माझ्यासोबत पडणार. ऑफकोर्स आता तुम्ही मला ह्याच्यावरती तुझा स्वतःवरती विश्वास नाही बाईक चालवण्यावरती. विश्वास आहे पण मध्ये मध्ये नशीब पण गांडू असतं आपलं की ते आपलं साथ देत नाही. आणि पडलो ना मित्रांनो सोबत घेऊन कोणाला तर त्याचा खर्च पण आपणच करायचा आणि आपला खर्च पण आपणच करायचा असा विषय होतो. त्याच्यामुळे लिफ्ट कोणालाच नाही देत नाही. आणि दादा पण बोलला लिफ्ट कधी कोणाला देत जाऊ नकोस. अगदीच जर काही इमर्जन्सी असेल तर द्यायची नाही तर नाही द्यायची. तर आता सावड्यात पोचून आणि अजून मित्राचं काय नक्की नाही होत आहे. तो माझ्यासोबत येईल नाही येईल काय सांगू शकत नाही. तो येताना आलेला माझ्यासोबतच कोल्हापुरातून चिपळूणपर्यंत. तो खरा मुंबईचा आहे. तो चिपळूणात त्याच्या मावशीकडे आलेला आणि आता त्याचे काका बोलत आहेत की बाईकवरून जाऊ नकोस तो एवढ्या लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे. तर आता बघूया तो काय बोलतो आहे. नाहीतर मग काय आपली सोलो राईड होईल. सोलो तर सोलो त्यात काय आता बघायचं नाही. कोण आलं तर आलं नाही तर नाही. तो कारण की मला पुढे पण जायचं नाही तर मला पुढे जायला उशीर होईल मित्रांनो. तो विषय आहे बाकी काय नाही. तो सांगेल मला थांब थांब थांब. आत्तापर्यंत तरी थांबच बोलला आहे आणि मी थांबायचं आणि मला परत तो अर्धा एक तासांना थांबल्यानंतर बोलायचं की मी नाही येत आहे. मग परत त्याला उगाच माझ्या शिव्या वगैरे खायला लागतील. त्याच्यामुळे त्याला नक्की काय ते कन्फर्म करू आपण सावड्यात गेल्यावरती. तर आता तुम्हाला सावड्यात गेलं नक्कीच भेटतो मित्रांनो. आता एक 15-20 मिनटं जातील सावड्यात पोचायला मला. तर मित्रांनो मी आता पोचलो आहे सावड आहे वहाळ फाट्यावरती आणि आपली गाडी पूर्ण रेडी झाली एकदम. आणि आता जो मित्र येतो आहे त्याची वाट बघतो आहे आणि इथे जरा जातो बहिणीच्या ते चहा वगैरे पितो तुम्ही आणि तिथून मग निघतो. त्याला सांगितले सावड्याची त्यालाच की मला कॉल कर. तर आता बहिणीचे ते जाऊयात आणि मग तुम्हाला. मित्रांनो मी आता निघालो आहे सावड आहेत मित्राला आणायला. तर आता मित्र उतरला आहे सावड्याचे ते स्टँडला. तर त्याला तिथून पिकअप करूया आणि निघूया आपण लगेच. जरा दीदीकडे बहिणीकडे जाऊया चहा पिऊया आणि निघूया. जास्त वेळ नाही काढायचा आपल्याला लगेच निघायचं आहे असा विषय आहे. तर मित्र आता बघूया कुठे उतरला आहे. स्टँडजवळ उतरला आहे तो. पण बघूया थांबा जरा मित्रांनो. मित्राला शोधतो आणि मग तुम्हाला भेटतो. हां तर मित्रांनो मी आता निघालो आहे सावर्ड्यातून आणि अजून नाही म्हटलं तरी 3-4 तास लागतील. आणि मित्राला पण उचललं आहे सावर्ड्यातून. त्यांनी काढलेलं तिकीट मित्रांनो कोल्हापुरातलं डायरेक्ट 300 रुपयाचं त्याच्या काकांनी काढून दिलेलं. तर तो उतरला आहे सावड्यात. म्हणजे नाही म्हटलं तरी 300 रुपये सगळे पाण्यात गेलेले आहेत तिकिटाचे. फक्त संस्कार वेळण्यासाठी. फक्त माझ्यासाठी नाही मित्रांनो. फक्त बाईकवरून येण्यासाठी बस. बाकी काय नाही. 300 रुपये जाऊ दे. संस्कारसाठी काय 300 रुपये मोठे आहेत काय. तर मित्रांनो 4 तास मित्र आलाय ते बरं केलं नाही माझ्यासोबत. कारण की मला तेवढीच जरा सोबत झाली आहे. बाकी काय नाही. तर आता हायवेला लागलो आहे आणि आता संगमेश्वरपर्यंत आपल्याला हायवेच आहे हा पूर्ण. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गाडीचं RC बुक फोटो आहे माझ्याकडे. ओरिजिनल मी घेतलं नाही कॅरी नाही करता माझ्यासोबत कारण की उगाच पडलं तर कुठे वांदे नको म्हणून. इन्शुरन्सची पावती माझ्याकडे मोबाईलमध्येच आहे आणि लायसन्स ऑफकोर्स पाकिटातच आहे माझ्या. त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. हेल्मेट घातलेलं आहे आणि एक स्पीड मेंटेन ठेवून जाणार आहोत आपण. तर चला मग निघूयात.
तर मित्रांनो मी हायवेलाच आहे अजून काय संगमेश्वरला पोचलेलो नाही. एक अर्ध्या तासात पोचून संगमेश्वरला. आणि स्पीड मित्रांनो कॉन्स्टंट ठेवून चालणार आहोत आपण, एक 80चा. जास्त 80च्या वरती पळवायची आपण अजिबात पळवणार नाही. आणि रस्ता पण तसा नाही मित्रांनो पळवायचा 80च्या वरती. मध्येच खड्डे येत आहेत, मध्येच चांगला रोड येतो आहे, त्याच्यामुळे भीती वाटते पळवायला गाडी. तसा कुंभारली घाट नाही, पण ॲक्च्युली विषय काय, जो कुंभारली घाट आहे ना, तो संपल्यानंतर जो पाटण आणि जो मधला रोड आहे लागतो ना खराब, तो एवढा खराब आहे ना, म्हणजे लिटरली आता व्हाईट कपडे घातलेत तर ते पूर्ण चॉकलेट होतील, एवढा खराब रोड आहे. त्याच्यामुळे दादा वगैरे बोलला इकडूनच जा, इकडून तुला जवळ पण पडेल, अंतर पण जवळ पडेल, आणि तिथे ताईचा डबा पण द्यायचा होता, तो पण दिला तिला, म्हणून इकडून आलो. तर आता संगमेश्वरला पोचल्यानंतर तुम्हाला कॉल करतो, संगमेश्वरला पोचल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी आता संगमेश्वरला पोचलो आहे आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे परत लेफ्ट, म्हणजे मार्लेश्वर. आणि मित्रांनो एक विषय असा झाला आहे की मी आलो हेल्मेट घालून मस्त, की मला काय त्रास होत नाही धुळीचा. तर त्याच्यात डोळे आहेत ना मित्राचे देवेंचे, ते गेलेत कामातून, शाप भुगा पडला आहे एवढाच. आणि अजून मित्रांनो अजून साखरबाच्या पुढे रोड तर एवढा खराब आहे ना, पण कुंभारली घाटापेक्षा तरी नक्कीच चांगला आहे तो. त्याच्यामुळे त्याला आता तो बोलतो गॉगल पाहिजे. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. काही चौथ्या माणूस आहे यार. आपल्याला जायचं इथून मित्रांनो लेफ्टला. पण हा मित्रांनो एक विषय पण असा आहे, हा ट्रकवाल्यांना मला पुढेच जाऊन देत नाही, भरपूर वेळ झाला. आणि ओव्हरटेक करायला पण भीती वाटते, पुढून गाडी कधी येईल ना काही सांगू शकत नाही. तर आता पुढे देवरुखला पोचेन एक अर्ध्या तासात. देवरुखच्या पुढे तो घाट आहे काय, आता ट्रकवाल्याला फक्त मित्रांनो पाटे काढायचं, हे आता सध्या तरी मोठं टार्गेट आहे आपलं. लागले भावा, मग जातोस काय मित्रांनो? हा जो एस टी चुकवला ना, ती एस टी अजून इथेच आहे. वा, म्हणजे हा मित्रांनो 300 रुपये देऊन म्हणजे काकांचं तिकीट काढून काय उपयोग न झाला. काकाला फसवून आला हा इकडे माणूस देवेन, जो माझ्या पाठी बसलाय तो मित्र. का तर बाईक करून जायचे हौस. तर आता देवरुखला पोहोचेन थोड्या वेळात. तर मित्रांनो आम्ही साखरबागेहून आता निघालो कोल्हापूरला. रत्नागिरी कोल्हापूर हायवे आणि कोल्हापूर रस्त्याची अवस्था बघायची. असाच रोड असेल, मध्येच चांगला मध्येच खराब आणि सगळ्यात चिखल पण आहे. आणि गेस मला असं वाटतं गाडी कोल्हापुरातून वॉश करायला लागणार की वाटते. जमलं ते वॉश करून घेऊ. पायाची वाट लागणार. पण मित्रांनो नक्कीच मित्रांनो, हा कुंभारली घाटातून जाण्यापेक्षा हा रोड परवडला आपल्याला जाण्यापेक्षा.
हा रोड चांगला आहे कुंभारली घाटावर. मित्रांनो खराब रोड लागला. त्यांनी काय केलं सांगा, जरासं खाल्लं आणि जरासं टाकतच ठेवलं असं गेलं. अर्धा रोड चांगला आहे, अर्धा रोड खराब आहे. थोडं खराब विषय तो हाच आहे पुढे जायचा. मध्ये चांगला रोड मध्ये खराब रोड त्याला बाईकवरून यायची भरपूर होत होतं. गाडी हलवू नको. हा बघा रोड आपल्या रत्नागिरी कोल्हापूर हायवे. मित्रांनो खराब रोड लागला. त्यांनी काय केलं सांगा, जरासं खाल्लं आणि जरासं टाकतच ठेवलं असं गेलं. अर्धा रोड चांगला आहे, अर्धा रोड खराब आहे. थोडं खराब विषय तो हाच आहे पुढे जायचा. मध्ये चांगला रोड मध्ये खराब रोड त्याला बाईकवरून यायची भरपूर होत होतं. गाडी हलवू नको. हा बघा रोड आपल्या रत्नागिरी कोल्हापूर हायवे. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मित्रांनो आम्ही आता आंबाघाटात आलोय आणि हा आंबाघाटातला व्ह्यू आहे बघा सगळा. ही सगळी दरी आहे. अजून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि पूर्ण कपड्यांची हालत बघा मित्रांनो. ही लिटरली पॅन्ट बघा काळी आहे की तांबडी आहे ते समजत नाही. आणि हा व्ह्यू बघा. लुक ॲट द व्ह्यू गाईज. ऑसम मित्रांनो. पावसात एवढं भारी असेल ना हा घाट
हा गड आणि जो कुंभारगड असेल ना बघण्यासारखा असेल मित्रांनो. एकदा पावसात राईड करायला लागते कोल्हापुरात. हा व्ह्यू बघा बाकीचा. आणि मित्रांनो मी तुम्हाला गाडी दाखवतो. गाडीची काय हालत झाली ना ती दाखवतो तुम्हाला. थांबा म्हणजे गाडी लिटरली मी सकाळी इकडे यायचं म्हणून गाडी धुतलेली. हा गाडीचा आपल्या लुक. ह्या आपल्या बॅग आहेत त्या आणि ही गाडी चालू आहे. गाडीची अवस्था बघा. तुम्हाला आता मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये एवढी खराब झालेली वाटत नसेल पण मला जाणवते खराब झाली आहे गाडी ती. तर काय नाही बघू आता कोल्हापुरात जाऊन वॉशिंग वगैरे करू गाडीची. आपण पेट्रोल पण भरू कोल्हापुरातच डायरेक्ट. तर जरा आईस्क्रीम वगैरे खातो. मित्रांनो ज्याची भीती होती ना तेच झालंय. पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक. फक्त मोठा नको यायला. बारीक पडतोय थेंब 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 तो चालेल पण मोठा नको यायला. नाही तर सगळी वाट लावून टाकेल मित्रांनो पाऊस आपली. सगळ्याची वाट लागेल. मोबाईलची बाकी काय ना मोबाईलची वाट लागेल. कपडे काय सुकतील. मोबाईलची वाट लागली ना की वाटच लागली समजायची मग. असा विषय. त्याच्यामुळे जरा पावसाला देवाच्या कृपेने थांबू दे. तर आता परत मागासारखाच रोड सुरू होईल. चांगला खराब चांगला खराब हा बघा आलाच. झालीच सुरुवात. गो स्लो लिहून आलं बघा पुढे. हा बघा कार्य प्रगतीपर आहे. घंटा प्रगती आहे यांच्या कार्यात. काय घंटासुद्धा प्रगती नाही सगळं जिथे तिथे खोदून ठेवलं आहे. पाऊस तरी पडताना वाटतोय बारीक बारीक पण मोठा नको यायला. तर बघूया तुम्हाला पुढे काय ते पावसाचं कळवतो आता पडतोय की नाही ते. मित्रांनो इथून आहे ना पाऊस भरपूर पडून गेला आहे. जाणवतंय लगेच. हवेत पण गारवा आहे आणि रस्ता पण पूर्ण ओला आहे. खड्डे आहेत ना जे लिटरली ते पण चिखलाने सगळे भरलेत. एवढा पाऊस पडला इकडून पडून गेला आहे. पण नशीब आपलं चांगलं होतं. आपल्याला पाऊस तो मोठा नाही भेटला. तर अजून कोल्हापूर नाही म्हटलं तरी एक 40-45 किलोमीटर असेल इथून. नाही म्हटलं तरी पोहोचायला अजून एक अर्धा पाऊण तास. आणि मित्रांनो आता भीती पण वाटते. गाडी लीन करू शकत नाही जास्त कारण की चिखल झाला आहे सगळा. गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहे जरी गाडीला ट्रॅक्शन कंट्रोल असला तरीसुद्धा. आणि मित्रांनो ह्या प्रवासाचं ना एवढं काय वाटलं नाही. म्हणजे जेव्हा महाडमधून इकडे येत होतो ना आमच्या गावाला नरवणला तेव्हा पूर्ण बोचे दुखत होते पण आता दुखत नाहीत. आता काय वाटलं नाही एवढं. का मला माहीत नाही पण आता काय नाही वाटलं एवढं. पाठच्याची हालत काय झाली मला माहीत नाही पण मी तरी कम्फर्टेबल आहे. आणि एवढे आत्ता गाडी चालवली काय वाटलं नाही. पण गाडी चालवताना पाऊस परत लागायला सुरुवात झाली. आम्हाला पुढे भेटेल अशी शक्यता आहे आम्हाला. परत खराब रोड. इकडे पाऊस पडला नाही मित्रांनो बघा. इकडचा पूर्ण रस्ता हा सुका आहे. गाडीचं स्पीड आहे. गाडी मी जास्त मित्रांनो 80च्या वरती जास्त नेलीच नाही नेली कारण का मला माहीत नाही. पण 80च्या वरती नाही नेली. जर का पप्पांना कळलं मी गाडी 80च्या वरती नाही नेली तर पप्पा भरपूर शिवायला देईल मला. परत गाडी भेटणार नाही मला. पप्पाने जाताना सांगितलं मला सावकाश जा सावकाश ये. निघशील तेव्हा फोन कर. मध्येच थांबशील तेव्हा फोन लाव. त्याच्यामुळे म्हणजे आता आंबाघाटात उतरला होता त्यांना सांगितलं आंबाघाटात आहे म्हणून. बाय आता परत रोड सगळा खराब होत आहे पुढपर्यंत. तर मित्रांनो आम्ही आता कोल्हापुरात पोचलो आहे. म्हणजे आता शिवाजी पुलावरती पोचू थोड्याच वेळात. आणि इथलं ट्रॅफिक बघा काय आहे ते. आता जरासं क्लिअर झालं आहे. मगापासून भरपूर ट्रॅफिक होतं आणि गाडी एकदम सावकाश चालवते मी पुढे कारण की आता गाडीची अवस्था बघवणार नाही मला. एवढी गाडी खराब झाली सर. आता पहिले जाऊन मी गाडी धुणार आहे मित्रांनो. बाकी काय नाही. जाणार पहिला गेल्या जरा बॅग वगैरे काढतो.
फ्रेश होतो जरासा. गाडी पहिली पेट्रोल किंवा वॉश करून घेऊ आणि मग जाऊ हॉस्टेलवरती आणि गाडी लावून गाडीवरती गाडीचं कवर पण आणलं पाहिजे. गाडीवरती कवर टाकून गाडी ठेवून देऊ मित्रांनो. गाडी काय बाहेर काढायला लागणार नाही. डायरेक्ट निघताना किंवा बघू मध्येच काढली तर काढू शकतो. शक्यता कमी आहे एकंदरीत. आता शिवाजी पुलावरती तुम्हाला भेटतो. शिवाजी पुलाच्या इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. मग डायरेक्ट आपण रंकाळ्याची तर बाहेर पडू. तर मित्रांनो मी आता पोचलोय हॉस्टेलच्या इथे पोचलोय. हॉस्टेलला कोण नाही. हा मित्र सगळा भोगा पडला याच्या डोळ्यांचा. तर आता पोचलोय आणि आता जातो. गाडी पहिली धुतो. गाडी पूर्ण खराब झाली आहे. गाडी धुतो, गाडीत पेट्रोल भरतो आणि जेवतो आणि येऊन गाडीवरती कव्हर वगैरे टाकून गाडी झाकून ठेवायची. काय कुठे फिरायचं नाही काय नाही आपल्याला. तर मित्रांनो काय नाही करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन ब्लॉग बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.